पंढरपुरात गेलं की भाविकांची पावलं आपसूक चंद्रभागेकडे वळतात। मात्र नदीच्या पात्रात पाय ठेवल्या ठेवल्या गढूळ आणि कचरा असलेलं पाणी भाविकांचं स्वागत करतं। यामुळे भाविकांची मोठी नाराजी आहे। मात्र आता हेच चंद्रभागेचं पाणी शुद्ध करण्यासाठी एक प्रकल्प उभारण्यात आलाय। त्यामुळे लवकरच चंद्रभागा स्वच्छ आणि सुंदर होणार आहे। पाहूयात। चंद्रभागेच्या पात्रात आता शुद्ध पाणी। गुरसाळे गावात महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू। दररोज 1.5 लाख लिटर पाणी शुद्ध। महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे पंढरपूर। याच पंढरपुरात आल्यावर विठ्ठलाच्या दर्शनाआधी भाविक चंद्रभागेमध्ये स्नान करतात। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रभागेतल्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आहे। त्याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या। त्यानंतर सरकारनं नमामि चंद्रभागा प्रकल्पाची घोषणाही केली, पण त्यावर पुढे काहीच होत नव्हतं। आता मात्र अखेरीस गुरसाळे गावात 1,80,00,000 रुपयांचा पहिला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित झालाय। साधारण शासनानं 1,80,00,000 रुपये प्रकल्पाला दिलेला आहे। यातून फायदा होतो। हो, यातून जे घाण पाणी जे नदीत जाणार होतं, नदी पात्रात जे मिसळत होतं, आणि घाण पाणी असल्यामुळे शेतकरी पाणी लय घेत नव्हते ना, ही नदी पात्रातच पाणी जात होतं। त्यामुळे आता हे स्वच्छ पाणी झाले। स्वच्छ म्हणजे बिसलेरीसारखं पाणी असल्यामुळे शेतकरी पाणी ते आवडीने पाणी घेतात। त्यामुळे आता आम्हाला कुठला त्रास नाही, आम्ही काही नदीत पाणी सोडत नाही। पंढरपूर शहराला पाणी पुरवठा करणारा बंधारा हा गुरसाळे इथं आहे। आता तिथंच पहिला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आलाय, ज्यात पाण्याच्या नैसर्गिक शुद्धीकरणावर भर देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता प्रक्रिया केलेल्या पाण्याची मागणी शेतीसाठी होऊ लागलेली आहे। आधी गावातून येणारं काळकुट्ट पाणी या शुद्धीकरण प्रक्रियेतनं स्वच्छ आणि निर्मळ होत आहे। माझ्या हातामध्ये हे पाण्याची बाटली आहे आणि हे काळं पाणी आहे, जे सांडपाणी आहे। या सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतोय की हे असं एकदम क्लिस्टर क्लिअर, एकदम शुद्ध पाणी या ठिकाणी तयार होतंय। आणि या पाण्याचा वापर आता शेतीसाठी केला जातोय। मोठ्या प्रमाणात शेतकरी या पाण्याची मागणी करत आहेत। 8 वर्षांपासून नमामि चंद्रभागा योजना कागदावरच असल्याची टीका वारंवार केली जात होती। मात्र या योजनेतील पहिला प्रकल्प कार्यरत झाल्यानंतर त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागलेत। नमामि चंद्रभागा योजनेअंतर्गत सर्व प्रकल्प आणि कामं पूर्ण झाल्यानंतर भविष्यात नक्कीच चंद्रभागा नदी प्रदूषणमुक्त झालेली दिसेल आणि तो दिवस लवकर उगवावा, हेच सावळ्या विठुराया चरणी महाराष्ट्राचं साकडं। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।